तुम्हाला सुद्धा फक्त 2 मिनिटात झटपट होणारे मोदक बनवायचे आहेत का आणि तेही गॅस न पेटवता, तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आज आपण गॅस न पेटवता झटपट होणारे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे चणे घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता चणे फुटाणे घ्यायचे आहेत. जवळजवळ हे वजनाच्या मापात 50 ग्रॅम असतील. त्यानंतर आपल्याला या चण्याची साल काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या चण्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर तुम्ही हे मोदक कधी बनवले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला अगदी अप्रतिम लागतात. इथे आपण संपूर्ण चण्यांची साल काढून घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही भाजकी चण्याची डाळसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर ते आपल्या मिक्सिंग जारमध्ये टाकायचे आहेत आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपण गूळ खिसून घेतलेला आहे. जवळजवळ हा 25 ग्रॅम असेल. तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपण चण्याची डाळ होती ती मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे. जास्त पावडरसुद्धा नाही करायचे, थोडी थोडी दाणेदार ठेवायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये पुन्हा गूळ ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला 1-2 वेळा चालू बंद करून फिरवून घेणार आहोत. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण तूप घेतलेलं आहे. 2-3 मोठे चमचे आपण इथे तूप घेतलेलं आहे. तुम्ही डालडासुद्धा घेऊ शकता किंवा ऑइलसुद्धा घेऊ शकता. तर थोडं थोडं करून आपण या मिश्रणामध्ये तूप ॲड करून घेणार आहोत आणि चमच्याच्या सहाय्याने हे छान मिक्स करून घेणार आहोत. तर सर्व आपण तूप थोडं थोडं ॲड करून घेऊयात आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. तूप घातल्यामुळे मोदकाला छान असा फ्लेवर येतो आणि चवीला हे छान लागतात. आता आपण सर्व तूप यामध्ये ॲड करून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. मोदकाला आणखीन रिच फ्लेवर आणण्यासाठी तुम्ही यामध्ये 2-3 चमचे मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. त्यामुळे मोदक अगदी खूप छान लागतात. त्यानंतर इथे आपण सर्व मिश्रण छान मिक्स केलं आहे. थोडंसं मिश्रण हातात घेऊन बघायचं. अशा पद्धतीने जर त्याचा मूठ बनत असेल तर समजून जायचं की मिश्रण एकदम परफेक्ट बनलेलं आहे. तुपाचं जे प्रमाण आहे ते अगदी करेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये बाइंडिंगसाठी थोडंसं 1-2 चमचे दूध घालणार आहोत. जर तुम्हाला हे मोदक खूप दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही यामध्ये दूध घालू नका. तुम्ही दुधाशिवाय हे मोदक बनवा. अगदी महिनाभर हे सहज टिकतील आणि जर दूध घालून केले तर 10 दिवस तरी सहज टिकतील. त्यानंतर आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने मिश्रण फिल करून घ्यायचं आहे. पूर्ण दाबून भरायचं आहे, ज्यामुळे मोदकाचा शेप आहे तो एकदम छान येतो. तर अशा पद्धतीने आपण दाबून घेणार आहोत. छान मिश्रण भरलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे साईडने मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण मोदक काढून घेणार आहोत. अलगद हाताने आपल्याला हा मोदक काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा हा मोदक तयार झालेला आहे. तोही गॅस न पेटवता. अगदी झटपट आपण हे मोदक बनवू शकतो. खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये आपण हे मोदक बनवू शकतो. तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. तर या गणेशोत्सवमध्ये तुम्ही सुद्धा हे मोदक नक्की ट्राय करा आणि बाप्पाला सुद्धा हे मोदक नक्की द्या. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.